भेंडी मसाला, भेंडीची भाजी नेहमी आपण परतून करतो त्याच्यापेक्षा ही खूपच वेगळी लागते आणि चवीला अप्रतिम लागते. तर आज आपण बघणार आहोत भेंडी मसाला. तर हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आज आपण भेंडी मसाला भाजी बघणार आहोत. कारण जर आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला जर घरी भाजी करायची असेल तर नेहमीपेक्षा वेगळी काहीतरी भाजी, काहीतरी हटके केलं की येणाऱ्या लोकांना पण छान वाटतं. कारण नेहमी परतून भाजी वगैरे सगळेच जण करतात घरामध्ये. त्यामुळे ही भेंडी मसाला ना खूपच छान होते. आणि त्याचं एक दुसरं हे सांगते मी तुम्हाला की ही भाजी पुरवठ्याला येते. म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो भेंडी आणली तर ती परतून वगैरे केली तर ती 4 माणसांना सुद्धा जेमतेम पुरते. तर ही मसाला भेंडी केली ना की ती कमीत कमी 6-7 लोकांना आरामात पुरेल एवढा तो मसाला छान होतो. आणि त्यात ती भेंडी खूपच छान लागतात. माझ्याकडे येणारे प्रत्येक जे पाहुणे आहेत जेव्हा आले तेव्हा मी केलेली आहे ही भाजी, त्यांना सगळ्यांना खूप आवडली आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडनं रेसिपी विचारून घेतली. म्हणून मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवत आहे. आणि ह्याला इन्ग्रेडियंट्स जास्त लागत नाही, कांदा वगैरे अजिबात लागत नाही, तरी सुद्धा ती खूपच छान होते. चला तर आता बघूया आपण भेंडी मसाला भाजी. चला. मसाला भेंडीसाठी लागणारे साहित्य हे 1/2 किलो भेंडी आहे. ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. तसंच लाल 2 टोमॅटो घ्यायचे आणि खोबरं म्हणजे नारळ घ्यायचं आहे. अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे. आणि ह्याच्यासाठी मसाले काय लागणार आहेत ते आपण नंतर बघू. हे बघा, भेंडी अशी मध्ये काप देऊन मी त्याला अशी लांब लांब चिरून घेतली आहे. अशी चिरायची, धुवून स्वच्छ पुसून घ्यायची, वाळवून घ्यायची आणि मग त्याला मध्ये काप देऊन अशी लांब लांब चिरून घ्यायची. आणि त्यानंतर हे मी तेल तापत ठेवलं आहे. म्हणजे नेहमी आपण भाजीलाच तेल घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ही भेंडी तळून घ्यायची. तर ही भेंडी तळून का घ्यायची की त्याचा जो चिकटपणा आहे तो सगळा तळल्यामुळे निघून जातो. अशी खूप काही हे नाही करायची, थोडीशी लालसर होईल एवढी तळायची. आता हे बघा, मी ह्याच्यात भेंडी टाकते आणि मंद गॅसवर ती परतून चांगली लाल करून घ्यायची. आणि ह्याच्यातलं जे तेल उरेल तेच तेलामध्ये आपण नंतर फोडणी करणार आहोत. आता मी भेंडी सगळी तळून घेते, तुम्हाला दाखवते म्हणजे किती रंग असा आला पाहिजे आणि कशी तळली गेली पाहिजेत ते. हे बघा, ही भेंडी मी इतपत तळून घेतली. हे तळल्यामुळे काय होतं, ह्यातलं सगळं पाणी आहे ना ते निघून जातं आणि भेंडीच्या भाजीला चव खूप छान लागते. बरं, ह्याला खूप तेल लागतं असंही नाही. हे बघा, मी इथे 4 चमचे तेल टाकलेलं तुम्हाला दिसते. त्यातलं भेंडी तळूनसुद्धा एवढं तेल उरलेलं आहे. मी 1/2 किलो भेंडीची भाजी दाखवते आहे तुम्हाला. तर मोठे 4 चमचे ह्याच्यात तेल टाकलेलं, त्यातलं एवढं उरलं आहे. हेच आपण आता फोडणीला वापरू. आता ह्याच्यासाठी बाकी काय काय लागणार आहे ते बघा. 2 टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्येच मी अर्धा नारळ टाकून ते वाटण करून घेतलेलं आहे. नारळ तुम्हाला जास्त वाटत असेल थोडा कमी घ्या. आम्हाला आवडतं नारळ म्हणून आम्ही जरा जास्त घेतो. त्याच्यानंतर मीठ लागणार आहे. नंतर ही धण्याची पावडर लागणार आहे. ह्याला धण्याच्या पावडर घातली ना की चव छान लागते. लाल काश्मीरी मिर्च लागणार, हळद, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची साधारण 25 पानं लागणार आहेत. 25 ते 30 म्हणजे कढीपत्त्याचा वास ह्या भाजीला खूप छान लागतो. आता आपण फोडणी करूया ह्याची. हे बघा, आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकते. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये हिंग टाकते आणि हिंग छान झाला की कढीपत्ता टाकते. आणि कढीपत्ता थोडासा झाला की त्याच्यामध्ये ही टोमॅटो प्युरी टाकते आणि आता ते चांगलं आपण ढवळून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण मसाले पण घालू, म्हणजे टोमॅटो बरोबर ते मसाले पण
म्हणजे होतील, त्याचा कच्चा जो वास आहे तो टोमॅटोचा पण जाईल आणि मसाले पण त्याच्याबरोबर मिक्स होतील. तर आता मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा हळद टाकते आणि धण्याची पूड ह्याला खूप छान लागते, चव चांगली येते, त्यामुळे 2 चमचे मी धण्याची पूड टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे धण्याची पूड नसली, धणेजिऱ्याची असली तर धणेजिऱ्याची टाका. त्यांनी ना भाजीला खूप छान वास येतो. आणि आता हा टोमॅटो आहे ना, हा थोडा ह्यातलं पाणी आणि ह्याचा जो कच्चट वास आहे ना तो जाईपर्यंत ह्याला एक थोडा वेळ मी झाकण देऊन ठेवणार आहे. तो चांगला शिजून दिला, त्याला तेल सुटलं की मग आपण पुढे बघू काय करायचं ते. बाकीचे मसाले घालायच्या आधी गॅस मी मिडियम करते आता आणि थोडे 5 मिनटं त्याला टोमॅटोला शिजून देते. हे बघा, 1 छोटा चमचा मी किसलेला आलं टाकत आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ना स्वाद चांगला येतो भाजीला. ते पण चांगलं ह्याच्यात परतून घ्यायचं आहे आलं. आता सगळे मसाले मिक्स झाले, आलं पण छान परतून घ्यायचं आणि मग जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना ते टाकायचं. आता काही म्हणजे मी दोन्ही प्रकारे करून बघितलेलं. आता मी हे सगळं वाटणच ह्याच्यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे भाजीला थिकनेस येतो. आणि किंवा ते तुम्ही अर्ध्या नारळाचं दूध काढून ते दूधसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण अशा वेळेला भाजी पातळ होते, थिकनेस येत नाही त्याला. त्यामुळे मग हे मी संपूर्ण वाटण केलं आहे तेच टाकणार आहे ह्याच्यात, त्यामुळे भाजीला छान थिकनेस येईल. आणि भेंडी तर आपण तळून घेतली आहेत, त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त तर ती शिजलेलीच असते. त्यामुळे ह्या मसाला वाटणाला जरा म्हणजे खोबऱ्याचा आणि मसाल्याचा जरा कच्चटपणा गेला, एक छान वाफ काढायची आणि मग त्याच्यामध्ये आपण ही फ्राय केलेली भेंडी टाकायची. आता ह्याला एक छान वाफ काढूया आपण. हे बघा, मसाला छान परतला गेलेला आहे आणि आता त्याला तेल सुटलं आहे, त्यामुळे मसाल्याचा जो कच्चट वास असतो तो सगळा जातो आणि आपण टाकलेले जे मसाले असतात ते एकमेकात मिसळतात आणि चव वाढते. आता ही आपण तळलेली भेंडी ह्याच्यामध्ये टाकूया. आता मी ह्याच्यात फक्त आलं टाकले, तर तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर लसूणची पेस्ट पण टाकू शकता. 1 चमचा आलं, छोटा चमचा टाकले तर 1 चमचा छोटं लसूण पेस्ट टाकायची. जेव्हा आपण टोमॅटो प्युरी टाकून ती परतून घेत असतो तेव्हाच आलं लसूण टाकायचं, म्हणजे त्याचाही कच्चा वास निघून जातो आणि छान त्याला लागतं, म्हणजे असं चव लागते आतमध्ये. आता हे बघा, ही जरा मी वाफवून घेणार आहे. तशी ती भेंडी शिजलेलीच असतात, म्हणजे आपण जेव्हा तळतो त्यावेळेला ती झालेलीच असतात, पण तरी पण एकदा ते मसाल्यात मिक्स करून त्याला चांगली वाफ येऊन द्यायची. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते. मगाशी मी मीठ टाकलं नव्हतं मसाल्यात, तुम्ही मसाला परतताना पण मीठ टाकू शकता, कारण भेंडी तर तशी झालेलीच असतात, त्यामुळे त्यावेळेला टाकलं मीठ तरी चालतं. आता हे मीठ सगळीकडे लागावं म्हणून परतते. हे बघा किती छान भाजी झालेली आहे. आणि ह्याच्यातनं मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे वाफ येण्यासाठी, नाही तर एकदम कोरडी कोरडी भाजी होईल, म्हणून थोडंसं पाणी घालून मी त्याला चांगली वाफ काढते. हा बघा, हा चांगला मसाला आता झालेला आहे. त्याला वरती असं मी थोडंसं पाणी घातलं होतं, एक मोठे 2 टेबलस्पून पाणी टाकलेलं, कारण अगदी सुकी भाजी होऊ नये म्हणून. आणि मग वाफ दिली त्याला एक चांगली. आता बघा, हे सगळं तेल वरती आलेलं आहे सुटून आणि भाजी खूप छान झालेली आहे आणि अगदी खूप सुकी पण नाही आहे आणि खूप अशी पातळ पण नाही आहे. जर नारळाचं दूध घातलं नुसतं तर भाजीला थिकनेस येत नाही, भाजी पातळ होते. आता ही आपली भाजी तयार आहे, कारण भेंडी तळलेली असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आता आपली भाजी तयार आहे. आता त्याला फक्त एक वाफेमध्ये ठेवू, म्हणजे मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे.